गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील राज्यभर नावलौकिक असलेली हिवाळी शाळा वर्षभर 365 दिवस चालणारी ही शाळा आहे। या शाळेपासून काहीतरी प्रेरणा मिळावी यासाठी पालखेड बंधारा येथील शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी शाळेचे कामकाज जाणून घेण्यासाठी ही भेट दिली। या भेटीदरम्यान हिवाळी शाळेतील उपक्रमशील, समर्पित भावनेने काम करणारे आदर्श शिक्षक केशव गावित यांना पालखेड शाळेचे शिक्षक अमोल पवार व ज्येष्ठ पत्रकार बापू तात्या चव्हाण यांनी प्रश्न विचारून विविध उपक्रम जाणून घेतले। या शाळेतील विद्यार्थी दोन्ही हातांनी लेखन करणे, गणिताच्या विविध कृत्या, 932चा पाढा सांगणे, 95 अंकी संख्या वाचणे, इंग्रजीत कथा वाचन, नाव सांगताना आईचे नावही उच्चारण्याची शिस्त सांगणे, तसेच राज्यघटनेतील कलम सांगणे, संगणक हाताळणे हे सर्व अंगणवाडी 1ली ते 4थीचे विद्यार्थी सरळपणे करतात। याशिवाय वाचनालय तसेच परसबाग, आदिवासी म्युझियम, औषधी, वनस्पती, व्यावसायिक शिक्षण इथून आले। शाळेत 29 विद्यार्थी, प्रत्यक्षात 55 विद्यार्थी आनंदाने या शाळेत शिक्षण घेत आहेत। यावेळी शाळेचे शिक्षक केशव गावित यांनी सांगितले की माझे काम पूर्णत्वास नेण्यासाठी अजून वेळ आहे। मनामध्ये अनेक संकल्पना असून त्या देवाची 7 गावातील ग्रामस्थांचे पाठबळ, त्यामुळे अनेक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रामाणिकपणे राबवण्याचा कायम प्रयत्न असतो असे सांगितले। यावेळी पालखेड शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण खेरनार तसेच शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक वृंद शाळेतला एक छोटीशी मदत म्हणून 5000 रुपये रोख रक्कम म्हणून विद्यार्थ्यांसाठी खाऊ, बिस्किट म्हणून या चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी एक ध्येयवेळी आदर्श शिक्षक केशव गावित यांनी एक मदतीचा हात दिलाय। गट शिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच बबलू गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण, शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण खेरनार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामनाथ पिटे, उपाध्यक्ष लहानू वाघ, सदस्य अनवर सय्यद, धनराज महाले, संदीप पिटे, शिक्षक संजय सोनवणे, दिलीप झुरडे, अमोल पवार, प्रशांत उन्हवणे आदींनी भेट दिली आहे। असलेले सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, त्याच्यामध्ये आदरणीय बबलूजी गायकवाड सर, सरपंच, त्याचप्रमाणे चव्हाण सर, पत्रकाराची भूमिका मी त्यांचा चेहरा मीडियाच्या माध्यमातून बघितलेला आहे। आणि त्याचबरोबर आपल्या शाळेची जो तणा असतो शाळा व्यवस्थापन समिती, त्या शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष रामनाथजी पिटे सर, उपाध्यक्ष लहानू वाघ सर, त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अनवरजी सय्यद सर, धनराज महाले सर, संदीप पिटे सर आणि आपले शिक्षक बांधव, याच्यामध्ये आदरणीय मुख्याध्यापक प्रवीणजी खेरनार सर, सोनवणे सर, झुरडे सर, अमोल पवार सर, म्हणजे मित्र, आणि प्रशांत उन्हवणे सर, हे सर्वांनी आपल्या शाळेला भेट दिलेली आहे। खरं म्हणजे आपण टाळत होतो का, तर आपण नवीन ठिकाणी आलेलो आहे, आपल्याला अजून खूप उभा राहायचं आहे। आपण ठिकाणं बदलत गेलो 2016 पासून आणि प्रत्येक ठिकाणी काहीतरी तयार करतोय आणि येऊन आपल्याला नुकतेच 6 महिने झाले तिथे प्रवेश करून, आणि आपल्या संकल्पना पूर्ण झालेल्या नाही, त्या पूर्ण व्हायला अजून 2 ते 3 महिने बाकी आहे। आपण 3 महिन्यात पूर्ण करणारच आहोत, परंतु काही का होईना थोडीशी रुकरुक त्यांच्या मनात पण होती की बदली झाली, जाती किंवा आपण भेट देऊ काहीतरी, त्याच्यानंतर परत येऊ, अशा अपेक्षेने सर्वजण शाळेला भेट देण्यासाठी आलेले आहेत। मी आभार व्यक्त करेन की कोणी पूर्ण झाल्यानंतर येतंय, परंतु तुम्ही पूर्ण त्या वाटचालीत आम्ही आहोत आणि त्या वेळेला पण भेट दिलेली आहे, त्याबद्दल सर्व सन्माननीय अतिथींचं आपण शाळेच्या वतीने जोरदार 3 टाळ्यांवाजून स्वागत करूया। संघर्ष आणि संघर्ष लहानपणापासून ते संघर्ष, आताही म्हणतात मला संघर्षामध्येच राहायचं आहे। संघर्षानंतर ते अजून एक त्यांचं ब्रीद आहे, मी कधी पूर्ण होणार नाही, मी अपूर्णच आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही मला कोणतेही चॅलेंज द्या, मी चॅलेंज स्वीकारणार आहे। फक्त माझ्या स्वप्नामध्ये काही गोष्टी आडल्या आहे त्या मी पूर्ण करणारच आहे। तर आता मी बाकीच्या गोष्टी सांगत नाही, वेळ कमी आहे आणि त्यांना पण इमोशनल करायचं नाही मला, पण काय म्हणता, माझ्या वर्गात पण एक वाक्य आहे आणि सरांक पाहिल्यानंतर मला प्रेरणा मिळते। आणि या प्रोटोकॉल तोडण्याचं कारण एक, आमच्या शाळेची जी स्थापना आहे 1881 ते 82, ज्यावेळेस स्थानिक स्वराज्याची सुद्धा सरपंच साहेब त्यावेळेस स्थापना सुद्धा नव्हती झाली आणि आज आम्ही सरपंच इथं घेऊन आलो आहे। तर त्यावेळेस मध्ये आमच्या पालखेडमध्ये बदल होत गेला आणि आता आम्हाला HL मार्फत नवीन शाळा मिळते आहे आणि यामध्ये एक गुरुकुल कसं असावं या संकल्पनेतून मी सगळ्यांना इथं आणलं आहे। आणि की तुमच्यापासून पण आम्हाला प्रेरणा मिळाली आणि ही पवित्र भूमी झाली। हिवाळी कोणाला माहिती सुद्धा नव्हती
आणि या हिवाळीचा आम्ही या ठिकाणी थोडक्यात कोणी एक व्यक्ती होता की मी कुठं गेल्यानंतर माती घेऊन जातो, ती माती घेऊन गेल्यानंतर मी ती माझ्या संग्रही ठेवतो, कारण की ती माती पवित्र असते. जसं रायगडाला गेल्यानंतर आपण पहिल्यांदा त्यांच्या शिवरायांच्या पायथ्याची माती घेतो आणि आपल्याला ती सदैव आठवण राहतं. त्या इथून आम्ही जी प्रेरणा घेऊन जाणार आहे ती आमच्या शाळेसाठी नक्कीच उपयोगी येईल अशी मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो. तेवढ्याच आमच्या इथं सरपंच साहेब, त्यानंतर इथं SMCचे अध्यक्ष तज्ञ, आमचे सगळ्यांचं नाव घेण्यापेक्षा मी सगळ्यांच्या मताने बोलतो, इथं उपस्थित झाले, आपणही परवानगी दिली त्याबद्दल मी केशव सरपंच या ठिकाणी आभार व्यक्त करतो. दुर्गम भागामध्ये दऱ्याखोऱ्यामध्ये एक जो शिक्षक आहे तो केवळ एक स्वप्न नव्हे तर नव्या आयुष्याची वाट चालण्याचे जे काही ध्येय आहे ते बघत आहे आणि ते स्वतः नाही तर त्या विद्यार्थ्यांमध्ये बघत आहे. तसं केशव गावित सर जे आहेत ते आदिवासी वसतिगृह जे आहे ते RTO ऑफिसच्या तिथे त्यांचं शिक्षण होत असताना आम्ही सुद्धा संपर्कात होतो त्यावेळेला. तर तिथे ते निवासी शिक्षण घेत असताना त्यांनी आपल्या मनोगतातून किंवा त्यांचा अल्पशा परिचय करून दिला की मी तिथे राहून माझं स्वतःचं शिक्षण मी तिथे मजुरी किंवा ते आपण म्हणतो की मार्केटमध्ये हमाली करून स्वतःचं शिक्षण केलं. आणि एक वेळ अशी होती का गावित सर हे MPSC मार्फत त्यांना स्वतःच पण असं स्पर्धा परीक्षामध्ये ते शिक्षण घेण्यासाठी धडपडत होते. एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी बापू चव्हाण, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.